आज आपण फोर्जे स्ट्रीट राघवजी रोड ह्या ठिकाणी खंबाला येईल हॉस्पिटलच्या बाहेर आपण उभा आहे। ह्या ठिकाणी आपल्यासोबत चिपकर आहेत मनसेचे। बघूया आपण नक्की काय प्रकार झाला, काय झालं नक्की इकडे। नमस्कार, जय महाराष्ट्र। मी सावराम चिपकर महाराष्ट्र सैनिक बोलतोय। इकडे सकाळी 5:30 वाजता खालून पूर्ण लाईन फुटली आणि त्या लाईनीचा सगळ्यांना त्रास झाला, एक जोरात आवाज आला त्याचा। आणि त्या लाईनीमुळे तारदेव रोड, फॉर्जे स्ट्रीट आणि एके मार्ग याला पाणी बंद झालं। इथेही कोणीही आलं नाही। इथे महाराष्ट्र सैनिक म्हणून मी धावत आलो, सगळे बॅरिकेड लावून घेतले। इकडच्या कॉन्ट्रॅक्टरना माती आहे ती माती सगळी साईडला करून घेतली, रोड क्लिअर केले। आणि याच्यामुळे आता जो खड्डा होतोय त्या खड्ड्याचा लोकांना भरपूर त्रास होतोय, ट्रॅफिकला त्रास होतोय। इकडे जे नवीन नगरसेवक जिंकून आलेले आहेत तेही येऊन ढुकून बघून गेलेले नाहीयेत। इथे फक्त महाराष्ट्र सैनिक आणि शिवसैनिक हे फक्त येऊन गेलेले, यांनी सगळं बघितलं आणि ह्या गोष्टी आम्ही करत आहोत। आता या निवडणुकीच्या 20 ते 1 महिनाभर निवडणूक प्रक्रिया सुरू आहे आणि इकडे सर्व अधिकारी महानगरपालिकेचे सगळे कामामध्ये व्यस्त आहे। आपण बघत असाल दक्षिण मुंबई असो, डी विभाग असो, पूर्ण मुंबईभर रस्त्याची गल्लोगल्ली RCCची रोडची कामं सुरू आहेत। आपल्या त्या कामासंदर्भात आपण काय सांगणार। जे आता रोडची कामं चालू आहेत त्याच्यामध्ये लोकांना भरपूर त्रास होतोय। कसं आहे, त्या रोडचं प्रदूषण लोकांना होत आहे, लोकांना घशाचा त्रास होतोय। आणि जो कोण कॉन्ट्रॅक्टर जे कामं करतायत ते पूर्ण रस्ता घेतात, अर्धा रस्ता घेतच नाहीयेत। वर्क ऑर्डर मध्ये त्यांच्या ज्या वर्क ऑर्डर मध्ये लिहिलंय पहिला अर्धा रस्ता करा नंतर अर्धा रस्ता करा, तसं ते करत नाहीये। पूर्ण रस्ता घेतात आणि दोन्ही लोकांना त्याचा त्रास होतोय। म्हणजे शाळकरी मुलांना, म्हाताऱ्या लोकांना, ज्येष्ठ नागरिकांना या गोष्टीचा भरपूर त्रास होतोय। त्याला वारंवार सांगून सुद्धा ते लोक त्याच्यावर लक्ष देत नाहीयेत। तुम्हाला म्हणजे काय म्हणायचं की ठेकेदार आणि महानगरपालिकेच्या अधिकारी यांचा कुठेतरी हात मिळवणी आहे। ठेकेदार आणि अधिकाऱ्यांची हातमिळवणी असणारच ना। अधिकारी हातमिळवणी नसेल ही कामं होऊच शकत नाही। आणि त्यांना जे काय असतं त्यांचं मानधन ते दिल्याशिवाय ही कामं पुढे ढकलली जातच नाहीयेत, त्याच्यामुळे हा त्रास आहे लोकांना। आता ह्या ठिकाणी जे पाण्याचं हे डी विभाग करणार वॉर्ड लेवलला का हब मधून वरली इथून होणार। आता ती डी विभाग करते की हब करते ते अजूनपर्यंत कुठल्याही गोष्टीची कल्पना दिलेली नाहीये। इकडे कुठलेही बीएमसीचे अधिकारी अवेलेबल नाहीयेत। ते त्यांना असायला पाहिजे होतं इकडे, पण ते कुठलेही बीएमसीचे अधिकारी नाहीयेत। त्याच्यामुळे आम्हीच इकडे स्थानिक म्हणून हे लक्ष घालून काम करून घेतोय। तुम्हाला असं भविष्यात वाटतं का की या कामामध्ये जो ठेका निघणार, टेंडर निघणार, त्यामध्ये कुठेतरी भ्रष्टाचार होऊ शकतो। याच्यामध्ये भ्रष्टाचार केला तर जो कॉन्ट्रॅक्टर आहे त्याला आम्ही काय करायचं आहे, खड्डा केलेला त्या खड्ड्यामध्ये त्याला टाकून देणार ही आम्ही कामं करू शकतो। लोकांना ह्याचा गोष्टीचा भरपूर त्रास झालेला आहे। इकडे कुठलाही आमदार आणि कुठलाही नगरसेवक आलेला नाहीये। बघूया भविष्यामध्ये ह्या कामाच्या संदर्भामध्ये पारदर्शकतापणा किंवा भ्रष्टाचार होणार नाही याची काळजी मनसैनिक चिपकर हे घेतील। 24 दिव्य महाराष्ट्र न्यूज चॅनल हे समजले न्यूज समजले इकडे आले आणि सगळ्या गोष्टीची पाहणी केली। दक्षिण मुंबईतलं YouTube फेमस चॅनल आहे आणि मलबारी मधलं पण फेमस चॅनल आहे। यांना न्यूज कळता ही माहिती कळता लवकरात लवकर इथे पोहोचले, यांचे मी आभार मानतो। आणि ह्यांनी सर्वत्र ह्या गोष्टी आणि पोलखोल करतात प्रत्येक गोष्टीची, त्यामुळे त्यांचे मी आभार मानतो। अशी पाहत राहा 24 दिव्य महाराष्ट्र न्यूज मुंबई।